ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आज सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही ग्रंथदिंडी महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगणात अशी काढण्यात आली। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ग्रंथदिंडीची सांगता झाल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नरेंद्र बळाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। हे प्रदर्शन 20 आणि 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुलं आहे। या प्रदर्शनात प्राच्यविद्या अभ्यास संस्था यांच्याकडील नवीन आणि जुने ग्रंथ आणि कोश मांडले जाणार आहेत। तसंच साहित्य अकादमी आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांचं पुस्तक विक्रीचं दालनही या प्रदर्शनात भरवण्यात आले। सोमवारी 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता नरेंद्र बळाळ सभागृह येथे प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाचं प्रात्यक्षिक पाहण्याची संधी आज नागरिकांना मिळाली। या ग्रंथ प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले। सर, काय सांगाल? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होतोय, त्यानिमित्त सकाळी दिंडी आणि आता ग्रंथ प्रदर्शन। आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे। 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तक दिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे। ते आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे। आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठलीही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो। विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे। मोठ्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी ठाण्याच्या मराठी माणसांनी स्वयं पुनर्विकास करावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयं पुनर्विकासासाठी आग्रही असून सरकारचेही पूर्ण पाठबळ मिळेल अशी ग्वाही विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आमदार दरेकर यांची री ओढून गृहनिर्माण संस्थांनी स्वयं पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं। शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं 19 जानेवारी दरम्यान मालवणी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं। या मालवणी महोत्सवात शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले आदींनी उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। यावेळी दरेकर यांनी कोकणी माणूस म्हटला की असे मालवणी महोत्सव, कोकण महोत्सव जिव्हाळ्याचे वाटतात असं सांगून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कामाबरोबरच असे महोत्सव गेली 26 वर्ष राबवणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांच्या या उपक्रमाचीही स्तुती केली। ठाण्यात मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो, त्याचं घर छोटं परंतु परिवार मोठा असतो। त्याला मोठं घर मिळालं तर मोठं पुण्याचं काम होईल, तेव्हा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घ्या, सरकार आपल्या पाठीशी आहे असंही त्यांनी सांगितलं। जिल्हा बँक तसंच मुंबई जिल्हा बँकेकडून लागेल तितकं अर्थसहाय्य केलं जाईल। मुंबईत नुकताच असा स्वयं पुनर्विकासाचा एक उपक्रम यशस्वी केला। आता तब्बल 1600हून गृहनिर्माण संस्थांचे प्रस्ताव आले आहेत असं स्पष्ट करून आमदार दरेकर यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयं पुनर्विकासासाठी आग्रही आहेत, तेव्हा स्वयं पुनर्विकासासाठी सरकारचं संपूर्ण पाठबळ मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली। तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघातील या मालवणी महोत्सवात नगरसेवक, आमदार ते मंत्री असे येण्याचं भाग्य मिळाल्याची आठवण त्यांनी जागवली। तसंच गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचा पुनर्विकास करताना विकासकाऐवजी स्वयं पुनर्विकास करावा, किंबहुना फेडरेशनसारखी मोठी संस्था चालवणाऱ्या सीताराम राणे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचनाही सरनाईक यांनी यावेळी केल्या। दरम्यान मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमात
संतोष राणे यांच्या शारदा प्रकाशनच्या 5 पुस्तकांचं प्रकाशन आमदार दरेकर आणि सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीनं जिंकल्या तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृती, काजू आणि शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी कोकणसाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव 2025चा 19 जानेवारी रोजी समारोप झाला. या मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी आमदार संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे आदीही उपस्थित होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच येथील पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती. तेव्हा या मंदिरामागील गणपती बाप्पा पावला, त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचं आणि यशस्वी झाल्याचंही सांगितलं. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील 39 पैकी 35 जागा महायुतीनं जिंकल्या आहेत तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती. ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला, काजू, शेतमालाच्या उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावं अशी तरतूद देखील या महामंडळात केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही देखील आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. दरम्यान प्रास्ताविकात आयोजक सीताराम राणे यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मुंबईत सुरू केलेल्या मालवणी महोत्सवाची महती विशद करत ठाण्यातील या मालवणी महोत्सवाचं यंदाचं हे 26वे वर्ष असल्याचंही नमूद केलं. खरं तर लालबागचा डोंबिवलीचा सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा याची सुरुवात मला आठवते 26 वर्षा अगोदरसुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो. त्यामुळे सातत्याने त्या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क, एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात. असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पावतो. त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रचिती मिळाली आहे, मलासुद्धा मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचा पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणाऱ्या काळात उत्कर्ष होईल यात काही शंका नाही. चव्हाण साहेब, कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाला, तर कशा प्रकारे एक होईल? खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय अजितदादा, तर महायुतीचं सरकार आलं आहे. या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महायुतीमध्ये काम करत असताना कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळेच्या काळामध्ये सुरू केली. तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला
मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्य संस्कृती असेल या सगळ्याला मार्केट मिळावं यासाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे तिथे उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो काजू जे आहे त्या काजूला सुद्धा अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं यासाठी सुद्धा काही किलोमागे काही पैसे ते त्यावेळच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधून सुद्धा 5 वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता होतं त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं त्यामुळे ह्या सगळ्याला आता म्हणजे या सगळ्याची फलश्रुती ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतील. अभिनेता सैफ अली खान यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेत्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यानं तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला होता अशी तोफ ट्विट करून डागली होती. मात्र हल्लेखोर हा बांगलादेशी निघाल्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी आव्हाड यांच्या या ट्विटवर सडकून टीका केली आहे. सतत धर्म जात पंथ यात लोकांना फोडायचं वर पुरोगामित्वाचे कातडे अंगभर ओढायचे अशी टीका मस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा कोणताही विचार न करता आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिला. हा हल्ला हिंदू धर्मीयांनी केला असावा असा आरोप त्यांच्याकडून होत होता. यामागे आपणच मुस्लिमांचे कैवारी आहोत असे दाखवायचं आहे की आव्हाड यांना हिंदू मुस्लिम यांच्यात दंगे घडवायचा आहे तसा प्रश्न मस्के यांनी उपस्थित केलाय. मिळालेला आरोपी हा बांगलादेशी निघाला असून आता आव्हाड यांची भूमिका काय हे आव्हाड यांनी जाहीर करावं असं आव्हान मस्के यांनी आव्हाड यांना दिले.